नमस्कार शेतकरी बांधवांनो, आजची सर्वात मोठी बातमी राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी आता अत्यंत आनंदाची बातमी आलेली आहे. नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 9वा हप्ता आता लवकरच शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेजसुद्धा येण्यास सुरुवात झाली आहे की काही शेतकऱ्यांच्या खात्यात पैसेसुद्धा आले आहेत आणि काही शेतकऱ्यांच्या खात्यात पुढील काही तासामध्ये किंवा काही दिवसात पैसे जमा होऊ शकतात. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण आज आपण पाहणार आहोत की 9वा हप्ता कोणाला मिळणार आहे आणि किती रुपये मिळणार आहेत, पैसे कसे तपासायचे आणि हप्ता अडकला असेल तर काय करायचे. शेतकरी मित्रांनो, यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता याविषयी माहिती पाहणार आहोत. आता शेतकरी मित्रांनो, थोडक्यात पाहून घेऊ की नमो शेतकरी योजना म्हणजे काय. राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी सुरू केलेली ही योजना नमो शेतकरी महासन्मान निधी योजना ही महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची योजना आहे. या योजनेत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी 6,000 रुपये मिळतात. हे पैसे सरकार 3 हप्त्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करते, म्हणजेच की प्रत्येक हप्त्यात 2,000 रुपये दिले जातात. आता शेतकरी मित्रांनो, 9व्या हप्त्याबाबत एक मोठी अपडेट आली आहे. आता सर्वात मोठी बातमी म्हणजे 9वा हप्ता जमा होण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. शेतकरी मित्रांनो, अनेक जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमासुद्धा होत आहेत, तर काही ठिकाणी पैसे आधीच आले आहेत, तर काही ठिकाणी बँक प्रक्रियेमुळे थोडा उशीर होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, म्हणून जर तुमच्या खात्यात पैसे अजून आले नसतील तर घाबरू नका. तुमचा हप्ता पुढील काही दिवसात जमा होऊ शकतो. शेतकरी मित्रांनो, आता महत्त्वाचं म्हणजे हा हप्ता कोणाला मिळणार. शेतकरी मित्रांनो, 9वा हप्ता फक्त या शेतकऱ्यांना मिळणार ज्यांनी की आधार लिंक केलेले आहे, बँक खाते सुरू आहे, KYC पूर्ण आहे, जमीन नोंदणी बरोबर आहे, PM किसान योजनेची माहिती जुळते. ज्या शेतकऱ्यांची ही माहिती पूर्ण आहे त्यांच्या खात्यात पैसे जमा होऊ लागले आहे. शेतकरी मित्रांनो, पैसे आले का नाही आता हे कसे तपासायचे. तुमच्या खात्यात जर पैसे आले नसतील तर हे तपासण्यासाठी पुढील खाली काही पद्धती वापरू शकतात. शेतकरी मित्रांनो, मोबाईल SMS तपासा, बँकेकडून मेसेज आला का हे पहा, बँक पासबुक अपडेट करा, पासबुक प्रिंट काढून तपासा आणि ATM मधून सुद्धा तुम्ही मिनी स्टेटमेंट तपासू शकता. शेतकरी मित्रांनो, CSC सेंटरवर जाऊन सुद्धा आधार नंबरने ते तपासू शकता आणि PM किसान पोर्टलवर जाऊन लाभार्थी स्थितीस पहा. आता शेतकरी मित्रांनो, पैसे न आल्यास काय करायचे. जर पैसे आले नसतील तर हे असू शकतात कारण एक KYC बाकी असणे. जर KYC केली नसेल तर पैसे अडकू शकतात, कारण 2 आधार लिंक नाही. जर तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसले तर पैसे येणार नाहीत आणि चुकीची माहिती दिलेली असली तरी पैसे येणार नाहीत. नाव, खाते क्रमांक, IFSC कोड चुकीचा असू शकतो. जमीन माहिती अपूर्ण, जमिनीची माहिती जुळत नसल्यास हप्ता थांबतो. आता शेतकरी मित्रांनो, यावर उपाय काय करायचा. जर हप्ता अडकला असेल तर ताबडतोब हे उपाय करा. बँकेत जाऊन आधार लिंक तपासा, KYC पूर्ण असेल तर पासबुक अपडेट करा आणि पासबुक अपडेट केल्यावर CSC सेंटरमध्ये माहिती तपासा, कृषी कार्यालयात जाऊन संपर्क करा. आता शेतकरी मित्रांनो, आपण पाहू की 9व्या हप्त्यामध्ये किती रुपये मिळणार आहेत शेतकऱ्यांना. तर शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांना 9व्या हप्त्यामध्ये 2,000 रुपये मिळणार आहेत आणि जे शेतकरी PM किसानमध्ये पात्र आहेत त्यांना केंद्र सरकारचे 2,000 रुपये वेगळे मिळू शकतात. म्हणजेच काही शेतकऱ्यांना एकूण 4,000 रुपये मिळण्याची शक्यता असू शकते. आता शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे. शेतकरी मित्रांनो, विशेषतः शेतकऱ्यांनी तपासणी करणे गरजेचे आहे. ज्यांना मागचा हप्ता मिळाला नाही, ज्यांची KYC बाकी आहे, ज्यांचे खाते बदलले आहे, ज्यांचा मोबाईल नंबर बदलला आहे, त्यांनी ही तपासणी केली पाहिजे आणि याकडे लक्षसुद्धा दिले पाहिजे. आता सरकारची सर्वात मोठी सूचना. सरकारने शेतकऱ्यांना सांगितले आहे की सर्व कागदपत्रे योग्य ठेवा, कारण चुकीची माहिती असल्यास पुढील हप्ते थांबू शकतात. म्हणून आजच तुमची सर्व माहिती तपासून घ्या शेतकरी मित्रांनो. तर शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी योजनेचा 9वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे. तुमच्या खात्यात पैसे आले का हे आताच तपासा. तुमच्या खात्यात 9वा हप्ता आला का कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच योजनांच्या अपडेटसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला शेअर करा जेणेकरून ही माहिती अनेक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.